नमस्कार मित्रांनो, मी नितीन पाटील आजच्या या व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो. आज आपण आणखीन एका कंपनीचा आयपीओ रिव्ह्यू करणार आहोत. त्या कंपनीचे नाव आहे नुवोको विस्टास कॉर्पोरेशन लिमिटेड. ही कंपनी आपल्याला माहित असलेला एक ब्रँड आहे. त्या कंपनीची ही ग्रुप ऑफ कंपनी आहे, ते म्हणजे निरमा कंपनीची आहे. या कंपनीचं जे काही आपण इनकॉर्पोरेशन झालेलं आहे ते म्हणजे 1999 साली झालेलं आहे. ही कंपनी वेगवेगळे सिमेंट सेक्टरमध्ये लागणारे प्रोडक्ट बनवते. त्यामध्ये सिमेंट येतं, रेडीमेड मिक्स येतं, त्यानंतर बिल्डिंग मॉडर्न बिल्डिंग मटेरियल्स येतात. त्यामध्ये येतात अदरसिव्स, वॉल पुट्टी, ड्राय प्लास्टर, कव्हर ब्लॉक्स यासारखे प्रोडक्ट्स ही कंपनी बनवते. ही कंपनी वेगवेगळ्या डीलर्सच्या माध्यमातून पण सेल करते आणि कस्टमरला सुद्धा डायरेक्ट सेल्स ही कंपनी करते. या कंपनीचं जे नेटवर्क आहे, डीलर नेटवर्क, रजिस्टर्ड डीलर नेटवर्क आहे, ते जवळजवळ 15,000 अराउंड 16,000 या कंपनीचे रजिस्टर्ड डीलर आहेत. आणि ही कंपनी बिहार, बंगाल, ओडिसा, छत्तीसगड, झारखंड या ठिकाणी या कंपनीचे मॅन्युफॅक्चरिंग युनिट्स आहेत. आणि ह्या कंपनीचे टोटल कॅपॅसिटी जर सगळ्यांची मिळून केली तर 22.32 MTPA इतकी आहे. या कंपनीची जर स्ट्रेंथ पाहायची म्हटली तर ही लार्जेस्ट मॅन्युफॅक्चरिंग कंपनी आहे ईस्ट इंडिया एरियामध्ये. ही एक मोठी मॅन्युफॅक्चरिंग कंपनी आहे. या कंपनीचं वेल ब्रँड म्हणजे या निरमा ब्रँडचं ऑलरेडी सगळ्यांना नोन ब्रँड आहे. त्यामुळं हिचं मार्केटमध्ये चांगलं नाव आहे. तिसरं म्हणजे याचा जो एरिया आहे, मॅन्युफॅक्चरिंगचा जो एरिया आहे ईस्ट इंडियामधला, तो म्हणजे चांगल्या स्ट्रॅटेजिक एरिया आहे. तिथलं मार्केट कव्हर करण्यासाठी या कंपनीला ते चांगलं मार्केट आहे. म्हणजे एरिया चांगला आहे मॅन्युफॅक्चरिंग युनिटचा, म्हणजे वेल प्लेस्ड आहे. या कंपनीचा जो सेल्स जे आहे ते डीलर नेटवर्क असेल, मग ते पोर्टफोलिओ असेल, हा चांगला आहे. या कंपनीचा ऑपरेशन्स आणि बिझनेसेस जे आहेत ते आतापर्यंत चांगले चाललेले आहेत. आणि या कंपनीनं वेगवेगळे ॲक्विसेशन्स पण केलेले आहेत. म्हणजे नवीन नवीन छोट्या मोठ्या कंपन्यांना ह्या कंपनीनं ॲक्वायर देखील केलेलं आहे. आणि या कंपनीकडं स्ट्रॉंग रिसर्च अँड डेव्हलपमेंटसाठी टीम आहे. आणि या कंपनीत ते एक या कंपनीचं स्ट्रेंथ सुद्धा मानावं लागेल. आणि या कंपनीमध्ये जे प्रमोटर आहेत ते एक्सपिरियन्सवाले आहेत आणि ते स्वतःच या हायर मॅनेजमेंटमध्ये काम करतात. त्यामुळे या कंपनीला त्याचा सेल्समध्ये देखील बेनिफिट आपल्याला पाहायला मिळतो. जर सिमेंट सेगमेंटला जर आपण पाहायचं म्हटलं, 2017, 18 आणि 19 मध्ये मोठ्या प्रमाणात त्यामध्ये सेल्समध्ये ग्रोथ आपल्याला पाहायला मिळाली होती. 2 वरून 9% वाढली, 9 वरून 12% सेल्समध्ये वाढ आली. पण 19 आणि 20 हा जो काय 20 आणि 21 हा 2 वर्षाचा जो काळ होता, त्यामध्ये सेल्स पूर्णपणे ड्रॉप झालेला आहे. याचं कारण का? कारण सिंपल आहे की कोरोना हा त्याच्यामध्ये इम्पॅक्ट 100% आहे. आणि या इंडस्ट्रीला त्याचा फार मोठा फटका बसलेला आहे. आणि इंडस्ट्रीचा ग्रोथ एक्सपेक्टेशन जर पाहिल्या तर येणाऱ्या 5 वर्षांमध्ये ही कंपनी दरवर्षी 4.5% सेल्समध्ये ग्रोथ होईल अशी अपेक्षा आहे. आणि त्याचा बेनिफिट या कंपनीला होण्याचे चान्सेस आहेत. जर आता या कंपनीचा आपण विकनेसेस पाहायचे म्हटलं तर कोविड सारखा प्रकार पुन्हा जर काय झाला किंवा कोविड सारखं काही आलं तर या कंपनीला बिझनेसमध्ये नक्कीच लॉसेस पाहायला मिळतील. कारण सेल्स थांबतो पूर्णपणे, बिझनेसेस थांबतात, कन्स्ट्रक्शन थांबतं, तेव्हा या कंपनीचा बिझनेस हा डेफिनेटली थांबतो. या कंपनीचे जे काय लेबर आहे, रॉ मटेरियल आहे, यामध्ये काही इश्यूज आले म्हणजे लेबरमध्ये कारखान्यामध्ये किंवा स्ट्राईक झाली किंवा लेबरनी काही कारणानं कामावर यायचं बंद झालं किंवा कमी पडली लेबर, तर त्यावेळेला या कंपनीच्या प्रोडक्शनवरती परिणाम होणार. प्रोडक्शन कमी झालं की सेल्समध्ये सेल्समध्ये ड्रॉप येणार आणि सेल्स ड्रॉप झाला की प्रॉफिट रेव्हेन्यू मध्ये सुद्धा कमी होताना आपल्याला पाहायला मिळेल. त्याचबरोबर ह्याची अवेलेबिलिटी, रॉ मटेरियलची अवेलेबिलिटी जी आहे ती काय, कोल लागतं, याला वॉटर लागतं, त्यानंतर माइलस्टोन्स लागतात, म्हणजे मायनिंग करून दगड पण आणावा लागतो. तर ते सगळे अवेलेबिलिटीचा पण प्रकार आहे. त्यात जर काही कमतरता आली, कधी आली, तर देखील यामध्ये सुद्धा या कंपनीला मोठे रेव्हेन्यू ड्रॉप्स आपल्याला पाहायला मिळू शकतात. मग रेग्युलेशन्स आणि ऍक्ट सुद्धा या कंपनीसाठी फार आहेत. कारण मायनिंग करून दगड आणायचा असतो, तर त्यामध्ये रूल्स रेग्युलेशन्स नवीन नवीन येत असतात. तर त्याचे इम्पॅक्ट सुद्धा ह्या इंडस्ट्रीला सुद्धा भोगावे लागतात. मग
या कंपनीवर एक काही आउटस्टँडिंग लिगल प्रोसिडिंग चालू आहेत. म्हणजे या कंपनीवर काही केसेस सुद्धा चालू आहेत आणि त्या केसेसचा रिझल्ट जर कंपनीच्या विरोधात लागला तर त्याचा इम्पॅक्ट सुद्धा येणाऱ्या काळामध्ये आपल्याला या कंपनीमध्ये पाहायला मिळतील. आणि या बिझनेस मध्ये किंवा ह्या सेक्टरमध्ये जर पाहिलं आपण तर फार मोठे मोठे प्लेयर आणि वेल एस्टॅब्लिश्ड प्लेयर ज्यामध्ये श्री सिमेंट आहे, अल्ट्राटेक सिमेंट आहे, एसीसी, अंबुजा यासारखे ब्रँड ऑलरेडी या क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात काम करतात. त्याचं कॉम्पिटिशन सुद्धा या कंपनीला सहन करावं लागतं आणि त्याला फेस करून इथं पुढे जावं लागतं. तर हे काही या कंपनीचे काही विकनेसेस होते. जर या कंपनीचं ऑब्जेक्टिव्ह पाहिलं हे IPO आणण्यामागं, तर काही रिपेमेंट करायचे आहेत, प्रीपेमेंट करायचे आहेत, जे त्यांनी लोन घेतलेले आहेत त्याचे काही पार्शियल किंवा फुल पेमेंट त्यांना करायचं आहे आणि राहिलेल्या पैशातून कॉर्पोरेट पर्पजसाठी या पैशांचा ते वापर करणार आहेत. जर कंपनीचा समरी पाहिला, फायनान्शियल समरी, तर कंपनीचा सेल्स जो आहे आपण करोडमध्ये पाहूया. साधारण 13,261 कोटीचा सेल्स आहे 19 मध्ये. मग तो 13,444 कोटी झाला. त्यानंतर 2021 मध्ये हा 19,000, सॉरी मी असेट्स बद्दल बोलतोय. असेट्स आहेत हे 13,026 कोटी, त्यानंतर 13,444 कोटी आणि 2021 मध्ये हे 19,907 कोटी या कंपनीचे काय झालेले आहेत, असेट्स झालेले आहेत. रेव्हेन्यू मध्ये जर पाहिला तर 19ला 7,105 कोटीचा झालेला आहे रेव्हेन्यू आणि 19ला हा 7,105 कोटी आहे. 2020ला या कंपनीचा सेल्स जो आहे तो 6,829 कोटीचा आहे. त्यानंतर 2021ला 7,522 कोटीचा या कंपनीचा जो रेव्हेन्यू आहे, सेल्स जो आहे तो झालेला आहे. आणि प्रॉफिट्स आणि लॉसेस जर पाहिले तर 2019ला या कंपनीला 264 कोटीचा लॉस आहे आणि 20ला 249 कोटीचा प्रॉफिट आहे आणि या 2019 मध्ये 25 कोटीचा या कंपनीला लॉस झालेला आहे. ही कंपनी मायनस प्लस मायनस प्लस या कंडिशन्स मध्ये जाताना आपल्याला पाहायला मिळते. त्याचप्रमाणे त्याचे EPS सुद्धा प्लस मायनसच होत आहेत आणि नेट असेट्स जे आहेत पर शेअर ते सुद्धा प्लस मायनस होताना आपल्याला पाहायला मिळतात दरवर्षीच्या रिझल्ट प्रमाणे. तर हे फायनान्शियल्स इतके स्टेबल आहेत, स्ट्रॉंग आहेत असं देखील मी म्हणू शकत नाही, कारण कंपनी कंटिन्युअसली प्रॉफिटमध्ये येते, लॉसमध्ये जाते. याच्यामध्ये 2-3 कारण आहेत. एक आहे पॅन्डेमिक पण आहे आणि दुसरं या कंपनीने केलेले ऍक्विजिशन्स, छोटे मोठ्या कंपन्या हे अक्वायर करते, त्यामध्ये सुद्धा त्या कंपन्या लॉसेसमध्ये असतील तर त्या देखील आपल्याला यामध्ये काय करावं लागतात, पाहावे लागतात आणि त्याचे लॉसेस या कंपनीच्या फायनान्शियल्स मध्ये ऍड होत असतात. त्यामुळे हे आपल्याला व्हेरिएशन फार मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते. मग भविष्यात जर ह्या सगळ्या सुटेबल आणि व्यवस्थित चालायला लागल्या तर मे बी कंटिन्युअसली कंपनी प्रॉफिटमध्ये येऊ शकते. त्यावेळेला मात्र यामध्ये ग्रोथ चांगली अपेक्षित आहे. जर कंपनीचा कंपॅरिझन बाकीच्या इंडस्ट्रीतल्या प्लेयर बरोबर केलं, अल्ट्राटेक सिमेंट बरोबर जर केलं किंवा श्री सिमेंट, अंबुजा सिमेंट, ECC बरोबर केलं तर यांचा PE जर बघितला तर आता कंपनीचा PE आपल्याकडे अवेलेबल नाही, कारण कंपनी लिस्टेड नाही आहे. पण अल्ट्राटेक सिमेंटचा 38 आहे, श्री सिमेंटचा 44, 32 आहे, अंबुजाचा आणि 28 आहे ACCचा. तर याप्रमाणे जर पाहिलं तर ही कंपनी आता PE वर तर कम्पेअर करता येणार नाही, कारण ह्याच्याकडे PE नाही आहे. EPS वर जर कंपनीचा कंपॅरिझन करायचं म्हटलं तर EPS कंपनीचा गेल्या वर्षी मायनस मध्ये आहे आणि ह्या बाकी सगळ्या कंपन्यांचा चांगला प्रॉफिटेबल आहे. आणि नेट वर्थ ऑन असेट्स वरती जो काय रिटर्न ऑन नेट वर्थ जो आहे कंपनीचा गेल्या वर्षी मायनस मध्ये आहे, बाकी सगळ्या कंपन्या पॉझिटिव्ह आहेत. आणि नेट व्हॅल्यू पर शेअर जी आहे ती सुद्धा 232. एक गोष्ट सोडली तर बाकी सगळीकडे फायनान्शियल सुद्धा या कंपनीचे मला पॉझिटिव्ह दिसत नाहीत. त्यामुळं आपण याच्यात विचार करावा लागेल इन्व्हेस्ट करताना. ओके, त्यानंतर या कंपनीचे IPO डिटेल्स पाहायचे म्हटले तर 9 ऑगस्टला काल सुरू झालेला आहे, 11 ऑगस्टला हा क्लोज होतोय आणि IPO ची जी प्राइस बँड आहे ती 560 ते 570 आहे. 26 शेअर्सचा लॉट आहे. या कंपनीचा जो टोटल इश्यू आहे तो 5,000 कोटीचा आहे. त्यापैकी फ्रेश इश्यू होणार आहेत 1,500 कोटी आणि 3,500 कोटी ऑफर फॉर सेल या कंपनीनं करायचं ठरवलेलं आहे.
या कंपनीचे जर टाइमलाईन्स पाहायच्या म्हटल्या तर 9 तारखेला सुरू होते, 11 तारखेला क्लोजिंग होते ऍप्लिकेशन, 17 तारखेला आपल्याला अलॉटमेंट्सचे डिटेल्स मिळतील आणि ज्यांचे अलोकेशन झालेले आहेत त्यांना मिळतील, नाही झालेल्यांना 18 तारखेला त्यांचे पैसे वापस मिळतील आणि 20 तारखेला आपल्या डीमॅटला हे शेअर्स क्रेडिट होतील आणि 23 तारखेला ही कंपनी मार्केटला लिस्ट होताना पाहायला मिळेल. आता जर एक लॉट घ्यायचा म्हटलं तर 14,800ची इन्व्हेस्टमेंट आहे आणि 13 लॉट मॅक्सिमम आपण जर घेणार झालो तर या कंपनीमध्ये 1,92,000 रुपये आपल्याला मॅक्सिमम इन्व्हेस्ट करता येतं ॲज अ रिटेल इन्व्हेस्टर. कंपनीच्या शेअर होल्डिंग जर पाहिलं तर आता 95% प्रमोटरांच्याकडे शेअर्स आहेत. या IPO नंतर 71% शेअर्स प्रमोटरांच्याकडे असतील आणि जर या कंपनीचा ग्रे मार्केट प्रीमियम पाहिला तर तो देखील 40 रुपये आता दिसतोय, पण मला एक्सपेक्टेड नाही आहे की हा लिस्टिंगला सुद्धा गेन देईल, कारण निगेटिव्ह सेंटिमेंट आहेत या सेक्टरला पण आज तेवढ्या सेल्सचे पॉसिबिलिटी मला दिसत नाहीत. त्यामुळं मी या कंपनीमध्ये फार मोठे लिस्टिंग गेन एक्सपेक्ट करत नाही आणि लॉंग टर्मच्या प्रॉस्पेक्टिव्हनं ह्या सेक्टरनं ऑलरेडी चांगलं परफॉर्म केलेलं आहे. या सेक्टरमध्ये अजून चांगल्या कंपन्या देखील आहेत. त्यामुळं आपण विचार करून यामध्ये लॉंग टर्मच्या दृष्टीने पण विचार करावा लागेल. हा होता या कंपनीच्या IPOचा रिव्ह्यू. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? जर आवडला असेल तर याला लाईक करा, इतरांना पण शेअर करा आणि या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. थँक्यू व्हेरी मच.